भारत एकता मिशनच्या वतीने आमचे जिल्हा उपाध्यक्ष रणजितजी बनसोडे हे उस्मानाबाद धाराशिव या ठिकाणी आज दुसरा दिवस उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या मागण्या आहेत की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद याची उपशाखा आपल्या उस्मानाबाद धाराशिव या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची कमान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा त्या विद्यापीठामध्ये व्हावा अशी या ठिकाणी 24-25 वर्षापासूनची भीमसैनिकाची मागणी आहे। परंतु त्या मागणीला अद्याप कोणीही ते मागणी पूर्ण केलेली नाही। यासाठी आमचे जिल्हा उपाध्यक्ष रणजितजी बनसोडे या ठिकाणी 2 दिवसाच्या उपोषणाला बसलेले आहेत। त्याचबरोबर कसबे तडोळा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार मानवंदन परिषद घेतलेली होती, त्या ठिकाणी त्यांचं स्मारक या ठिकाणी व्हावं यासाठी आमच्या जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने या ठिकाणी तोही मुद्दा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून उपोषणात ठेवण्यात आलेला आहे। म्हणजे सांगायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला औरंगाबाद विद्यापीठाला नाव देण्यासाठी आमच्या कित्येक लोकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावं लागली, कित्येक जण शहीद झाले, कित्येकाचे संसार उद्ध्वस्त झाले, कित्येक जणांचे घरं उद्ध्वस्त झाले। पण तीच वेळ आम्हाला वाटतं की तीच वेळ डबल येते का काय, की आम्हाला उस्मानाबाद उपकेंद्रासाठी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी आम्हालाही आमच्या प्राणाची आहुती द्यावी लागेल असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय। कारण याच्यातूनच आम्हाला शहीद गौतम वाघमारे किंवा शहीद पोचीराम कांबळे होऊन आम्हाला शहीद व्हावं लागतं काय की, कारण शासनाचं याकडे दुर्लक्ष आहे। कित्येक वेळेस या ठिकाणी येथील आमदार खासदार असतील, पालकमंत्री असतील, जिल्हा अधिकार्यालय असेल, यांना निवेदन देऊनही त्या निवेदनाला त्यांनी कचऱ्याची टोपली दाखवल्याचं या ठिकाणी दिसून येते। अद्याप कोणतीही मागणी मान्य नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भीम आर्मीच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू असा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांना इशारा देऊ। या ठिकाणी थांबतो। मी भीम आर्मी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे या उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाला या ठिकाणी इशारा देतो। जय भीम जय। मी भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष रणजित बनसोडे। आम्ही काल उपोषणासाठी बसलेलो आहोत, तरी जिल्हा प्रशासनाचं कसलंही लक्ष नाही। तिथं ना कोणी भेटायला आलं, ना कोणी विचारपूस करायला आलं। काल एवढा मोठा पाऊस झाला तरी तुम्ही पाहता इथं साधं संरक्षणासाठी पोलीस नव्हते की इथं कसली बसायची सोय आहे, आणि इथं एवढा हलगर्जीपणा लावलेला आहे यांनी की इथं जाणून बुजून प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा बाकीचे पोलीस प्रशासन असेल, यांनी जाणून बुजून इथं दुर्लक्ष करत आहे।